एपीएमसी पाठोपाठ नागपूर मालेगावातही चिकन मटन शॉप राहणार बंद। 15 ऑगस्टला दुकानं बंद ठेवण्याचा तिन्ही महापालिकांचा आदेश। विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। अशा लोकांमुळे शिंदेंची अधोगती। विनायक राऊतांचा संजय गायकवाड यांच्यावर हल्लाबोल। तर असा छपरीपणा संजय गायकवाड यांनाच जमू शकतो म्हणा सुषमा अंधारेंनीही सुनावलं। झेंडावंदन करणं म्हणजे पालकमंत्रीपद मिळणं असं होत नाही, तर पालकमंत्रीपद मिळेल ही अपेक्षा। भरत गोगावलेंचं मोठं विधान। येत्या 12 सप्टेंबरला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा नाशिकमध्ये एकत्रित मोर्चा। स्थानिक मुद्द्यांवरून उतरणार रस्त्यावर। बीडमधील वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व कायम। रमेश कराड यांचा विजय, तर निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांचा पराभव। मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर देशभरात काँग्रेसचा आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये युवक काँग्रेसचं रेल रोको आंदोलन। पुणे विद्यापीठामध्ये एनएसयूआय कडून आंदोलन। व्हॉइस ऑफ देवेंद्र हा विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी ठेवल्यानं एनएसयूआय आक्रमक। राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार असल्याचा आरोप। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय। मंत्रिमंडळ बैठकीत 15,000 पोलीस पदांना मंजुरी। भिवंडीतून तब्बल 32 कोटीचा 16 किलो ड्रग जप्त। ठाणे पोलिसांची भिवंडीत मोठी कारवाई। एसआयआर प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब। आधार कार्डची पडताळणी करणं आवश्यक असल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत। पुढच्या बातमीकडे वळूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल घेतलेली आणि सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर यांनी लक्ष घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी किशोर कदम यांची फेसबुक पोस्ट जी आहे ती रिपोस्ट करत सूचना दिलेल्या आहेत आणि इमारतीच्या पुनर्विकास बिल्डर आणि पीएमसीच्या संगनमताने फसवणूक झाल्याचा अभिनेते किशोर कदम यांनी आरोप केलेला होता। अंधेरी चकला या ठिकाणी ते राहणं धोक्यात आलेलं असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केलेली होती। शेवटच्या टप्प्यामध्ये असताना पर्टिक्युलरली मी आणि माझी मिसेस आम्ही दोघांनी खूप खोलात जाऊन विचार केल्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे। आणि काल स्वतःच ॲडव्होकेट प्रदीप कदम यांनी सांगितलं की हा संपूर्ण डीए इल्लीगल आहे। हा डीए मी पास करणार नाही, सही करणार नाही आणि त्यांनी ते सही करण्याचं नाकारलं। त्यांनी स्वतःचे पैसे सुद्धा घेतले नाहीत। मी त्यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमची 24 घरं वाचवण्याचा प्रयत्न केला। आता बाकीच्या 23 लोकांना त्यांची घरं हवंयत की नको मला माहित नाही, पण मी एक कलावंत आहे। मी आयुष्यभर घामाचा पैसा करून हप्ते भरून माझं हे घर मिळवलेलं आहे। मला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करायची आहे की आमचे सहकार मंत्री आबासाहेब पाटील यांना विनंती करायची की तात्काळ ही प्रक्रिया थांबवण्यासाठी मदत करावी आणि आमच्या 23 जणांचं घर नाही वाचलं तरी चालेल, पण महाराष्ट्रातल्या एका कलावंताचं घर वाचवण्यासाठी मला मदत करावी। मी सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या कलावंत मित्रांना आवाहन करतो आहे की कृपया मदतीसाठी धावून यावं। अभिनेते किशोर कदम यांनी तक्रार केलेली आपण बघितलं घर वाचवण्यासाठी सौमित्र यांनी सीएम यांना विनंती केलेली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती केलेली आहे। किशोर कदम आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याशी बोलूया। किशोरजी, काय नेमकी तुमची मागणी आहे, कसं सांगाल? माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हा येतोय, माझा येतोय? हो येतोय। काय नेमकी तुमची मागणी आहे, सविस्तर कसं सांगाल? ओके।
बोला बोला किशोरजी. नमस्कार. हो, मी नमस्कार. किशोर कदम हां. सौमित्र. हो. कालपासून मी फेसबुक पोस्ट जी केली होती ती खूप कालपासूनची माझी फेसबुक पोस्ट खूप व्हायरल झालेली आहे. खूप लोक मला मदतीसाठी धावून आलेले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्याची फार गांभीर्यानेच दखल घेतलेली आहे. त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि या चॅनलने सुद्धा खूप आ आवर्जून आवर्जून माझी बातमी चालवली त्याबद्दल मी या चॅनलचाही खूप आभारी आहे. माझं म्हणणं असं आहे, की अ, या प्रकारचा घोळ जेव्हा होतो याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख भूमिका पी-एम-सीची असते. पी-एम-सीमध्ये असं अपेक्षित असतं, की पी-एम-सीने सोसायटीच्या लोकांसाठी काम करणं, त्यांच्या बाजूने त्यांच्या हिताचं काम करणं. पण आमच्या सोसायटीमध्ये तसं झालेलं दिसत नाही. कारण त्यांनी जेही क्लॉज केलेले आहेत, जोही डी बनवलेला आहे, त्यातला अर्धा अधिक बिल्डरच्या संगनमताने बनवलेला आहे, असा संशय घ्यायला खूप जागा आहे. त्याच्यामध्ये अनेक क्लॉजेस असे टाकलेले आहेत, की एखाद्या एखाद्या सभासदाने काही ऑब्जेक्शन घेतलं, तर त्याला पर डे ₹50,000 असा दंड आकारण्यात येईल. असा सुद्धा एक लॉज होता, की इमारत पाडल्यानंतर आमच्या परवानगीशिवाय तिथे काम कुठलं चाललंय, आत काय चाललंय हे बघायला कोणालाही येता येणार नाही. असे अनेक क्लॉजेस त्यांनी टाकले होते, जे सामान्य माणसांना घाबरवून टाकणारे आहेत. आणि जर पी सभासदांच्या बाजूने विचार करत असेल, ते असे क्लॉजेस येणारच नाहीत. आता या पी बद्दल मला असं सांगायचं आहे, की रेडियस नावाची कंपनी आहे. आणि मला माहिती नाही तेजस शहा नावाचा माणूस तिथे जो आमच्यासाठी बोलायला यायचा, ही त्याची कंपनी आहे की तो त्या कंपनीसाठी काम करतो. कारण मला असं ऐकू आलंय, मला असं कळलंय की 2-2.5 मध्ये तेजस शहा यांना अटक झालेली होती. त्यांनी बीएमसीचे बीएमसीचे खोटे शिक्के तयार करून घेतले होते असं ऐकिवात आलेलं आहे. त्यांनी एव्हिएशनच्या इमारतीच्या हाईट मध्ये बरेच घोटाळे केले, त्याच्यामध्ये त्यांना अटक झाली होती असं ऐकू आलेलं आहे. परत त्यांनी अनेक लोक त्यांच्या कामाने अफेक्ट झालेले असं ऐकू आलेलं आहे. त्यांचं लायसन्स बॅन झालेलं आहे आणि ते दुसऱ्यांच्या लायसन्सने काम करतायत तेजस शहा. आणि ते जेव्हाही आमच्या सोसायटीमध्ये आले, मला असं वाटतं की जेव्हाही प्रश्न विचारले गेले, ते काय बोलत होते हे कुठल्याही सभासदाला कळत होतं असं मला वाटत नाही. मला तरी कळत नव्हतं. काय होतं की पी ही कंपनी वर्षानुवर्ष चालल्यानंतर सामान्य माणसांच्या चेहऱ्यावर फक्त आकडे मारायचे, मापं मारायची, पीएम म्हणजे रिडेव्हलपमेंट मधले मोठमोठे फ्रेजेस मारायचे, काही कायदे मारायचे. असं केलं की सामान्य माणसांना वाटतं की ह्या पीएमसीच्या ह्या माणसाला खूप काही कळतं आणि हा फार मोठा आहे. परंतु तेजस शहा जे काही बोलत होता ते अतिशय गोल 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 पान्हाळिक होतं, जे कोणालाही कळत नव्हतं. आणि शेवटी आमच्या लॉयरच्या सावधानतेमुळे याने एसआरए मध्ये आमचा प्रोजेक्ट आणि झोपडपट्टी विकसनामध्ये आमचा टाकला होता, कायद्यामध्ये टाकला होता. हे आम्हाला लक्षात आलं. आणि हे दोन्ही मला असं वाटतं कमिटीच्या ज्या मेंबर्स आहेत त्या सगळ्या अनभिज्ञ होत्या या बाबतीत, किंवा त्यांची दिशाभूल करून तेजस शहाने आणि बिल्डरने एकत्र करून हे केलेलं आहे. मला असं वाटतं की आमच्या ज्या कमिटी मेंबर्स आहेत ते आपला स्वतःचा खूप वेळ करून कमिटीसाठी काम करतात. त्यांना काही वेगळा पगार वगैरे मिळत नाही. आणि त्या साध्या बायका आहेत, घरातल्या बायका आहेत, हाऊस वाईफ्स आहेत. आणि त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा तेजस शहा आणि बिल्डरने घेतलेला आहे आणि आमच्या 23 लोकांची घरं वेठीला लावली आहेत असं मला वाटतं. किशोर कदमचे आणि एक तुम्ही महत्त्वाचा आरोप करता तो म्हणजे बिल्डर आणि पीएमसीचं संगनमत असल्याचं म्हणताय. संगनमताने फसवणूक केल्याचं तुम्ही सांगताय. हो 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 असं डीए वाचल्यानंतर अशी दाट शंका आहे. कोणता नियम वाचल्यानंतर किंवा कधी तुमच्या लक्षात आलं की संगनमताने फसवणूक सुरू आहे? काय म्हणताय? तुमच्या कधी लक्षात आलं की संगनमताने फसवणूक सुरू आहे? कोणते क्लॉज होते, कोणते नियम होते, कोणत्या गोष्टीनंतर हे तुमच्या बघा लक्षात आलं? हे बघा याच्यामध्ये मेजॉरिटी नावाचा एक प्रकार असतो या याच्यामध्ये, पुनर्विकासामध्ये, सोसायटीच्या कामामध्ये. आणि आपल्याकडे मूर्खांची मेजॉरिटी नेहमीच होते.
जे लोक कायद्याने प्रश्न विचारतात, जे लोक खूप खोलवर जाऊन प्रश्न विचारतात, त्यांची संख्या नेहमीच कमी राहिलेली आहे आणि आम्ही अल्पसंख्य आहोत आणि मेजॉरिटी मूर्खांची आहे तिकडे. त्या कुणालाही कायद्याची जास्त माहिती आहे, त्याने समजून घेतलंय, स्वतः बाहेरून विचारपूस केली आहे, हे काहीही वाटत नाही. येनकेन प्रकारे तुम्ही आम्हाला आमची इमारत बनवून द्या, आम्ही खूप हतबल झालेलो आहोत, अशा ऍटिट्यूडचा फायदा पीएमसी आणि बिल्डरने घेतलेला आहे असं मला वाटतं. निश्चित किशोर कदमजी धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.